नमस्कार मित्रांनो, आज आपण इथं 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण यांच्या या पाठाबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. द लेसन इज अ बुक रिव्ह्यू ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स रिटन बाय R.K. नारायण. इट डिस्कसेस द थीम ऑफ द बुक, द मेन कॅरेक्टर्स and strengths of the book. The writer has explained the significance of the book. At the end of the review, the writer has given some information about R.K. Narayan and a list of some other books written by him. The writer comments that R.K. Narayan's Swami and Friends is a good book and worth reading. Swami and Friends या R.K. नारायणच्या कादंबरीचे परीक्षण या लेखात केलेले आहे. लेखकाने थोडक्यात कादंबरीचा विषय मांडला आहे व प्रमुख पात्रांबद्दल माहिती दिलेली आहे. साहित्याच्या दृष्टीने पुस्तकाचं महत्त्व लेखकाने समजावून सांगितलं आहे. R.K. नारायण व त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, प्रसिद्ध पुस्तकांची यादी ही पण या समीक्षणात दिलेली आहेत. लेखकाने कादंबरीचे गुण कथित करून शेवटी असे मत मांडले आहे की सर्व वयोगटातील मुलांना वाचण्यासारखी स्वामी अँड फ्रेंड्स ही चांगली कादंबरी आहे. चला तर मग बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या पाठाला आपण सुरुवात करूया. सो वेल माय फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, चिटचॅट. देर इज अ क्वेश्चन. फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. या ठिकाणी 3-4 विद्यार्थ्यांचा ग्रुप करून त्यांनी चर्चा करायला सांगितलेली. याच्यात त्यांनी पहिला मुद्दा दिलेला युअर फेवरेट बुक, तुमच्या एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दल त्यांनी या ठिकाणी चर्चा करायला सांगितली बुक रिव्ह्यू संदर्भात. त्यानंतर दुसरा मुद्दा दिला टाईप ऑफ बुक, पुस्तकाचा प्रकार, शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफी, थ्रिलर, ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन और हिस्टॉरिकल ॲटसेट्रा. त्यानंतर पुढचा मुद्दा दिला आहे ऑथर ऑब्लिक रायटर, लेखक. देन मेन कॅरेक्टर, त्यातलं मुख्य पात्र असेल ते मुख्य पात्र. त्यानंतर बॅकग्राऊंड, टाईम अँड प्लेस, वेळ आणि ठिकाण, त्या संदर्भात त्याचं बॅकग्राऊंड संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम, डिलेमा, त्या पुस्तकामध्ये काही एखादी समस्या असेल, पेज प्रसंग असेल त्या संदर्भात. अँड लास्ट वन, एनी स्पेशल मॅसेज, काही खास संदेश त्या पुस्तकातून आपल्याला मिळतोय का या संदर्भात. या ठिकाणी एका पुस्तकासंदर्भात आपण हा मुद्दा घेणार आहोत. युअर फेवरेट बुक, महात्मा गांधींचं जे पुस्तक आहे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, सत्याचे प्रयोग बाय महात्मा गांधी. टाईप ऑफ बुकमध्ये या ठिकाणी ऑटोबायोग्राफी येईल, त्यांचं आत्मचरित्र आहे. देन ऑथर, रायटरमध्ये महात्मा गांधी, मेन कॅरेक्टरसुद्धा महात्मा गांधी येईल. आणि बॅकग्राऊंडमध्ये व्हेरियस प्लेसेस इन इंडिया, भारतातले वेगवेगळे ठिकाणं असा आपण मुद्दा घेऊ शकतो. आणि प्रॉब्लेम ऑर डिलेमामध्ये बॅकग्राऊंडमध्ये व्हेरियस प्लेसेस इन इंडिया आणि टाईममध्ये द फ्रीडम स्ट्रगल इन इंडिया, स्वातंत्र्य पूर्वी काळ त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि प्रॉब्लेम ऑर डिलेमामध्ये गांधीजी वॉज अ फर्म बिलिव्हर इन ट्रूथ, सत्यावर विश्वास असणारे गांधीजी होते. ही नेव्हर कॉम्प्रोमाइज विथ ट्रूथ. दिस लेड हिम टू अ नंबर ऑफ स्ट्रेंज अँड इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस इन हिज पर्सनल लाईफ अँड इन पॉलिटिक्स. द डिलेमा वॉज टू स्टिक टू ट्रूथ इन एनी सर्कमस्टान्सेस. अशा प्रकारचा आपण त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये लिहू शकतो. आणि स्पेशल मॅसेज, ट्रूथ अँड ऑनेस्टी ॲज व्हॅल्यूज दॅट रेज द स्टँडर्ड ऑफ लाईफ, अशा प्रकारचा एक चांगला संदेश या पुस्तकातून आपल्याला मिळतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी दिला. यू हॅव रिसेंटली रीड अ शॉर्ट स्टोरी, नॉवेल, ड्रामा, सायन्स fiction, ghost story. Write in short 3 of its strong points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. Fill them up in the tree diagram given. तुम्ही नुकतीच एक लघुकथा, कादंबरी, नाटक, विज्ञान कथा किंवा भूतकथा वाचली असेल, तुम्हाला ते पुस्तक आवडण्यास कारणीभूत असणारे 3 लक्षणीय मुद्दे किंवा त्यामध्ये आढळणारे 2-3 उणीवा असतील त्या थोडक्यातल्या सांगितलेल्या आहेत. मग याच्यामध्ये आपण गुलिव्हर्स ट्रॅव्हल या पुस्तकासंदर्भात लिहू शकतो. बाय जोनाथन स्विफ्ट.
स्ट्रेंथ्स, या पुस्तकातले जे काही स्ट्रेंथ्स आहेत, लक्षणीय मुद्दे, त्याच्यामध्ये आपण 3 मुद्दे असे लिहू शकतो. पहिला मुद्दा ॲब्सॉर्बिंगली इंटरेस्टिंग इमॅजिनेटिव्ह स्टोरी. दुसरा मुद्दा लिहू शकतो आपण इझी टू रीड, सिम्पल, ल्युसिड अँड ह्युमरस स्टाईल ऑफ रायटिंग, त्याच्या लेखनशैलीबद्दल दुसरा मुद्दा घेऊ शकतो. अँड थर्ड वन, स्ट्रेंथ्समध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा एव्हरलास्टिंग सोर्स ऑफ अम्युजमेंट, लर्निंग, विट अँड विजडम, असा तिसरा मुद्दा घेऊ शकतो. आणि विकनेसेसमध्ये टू मच एक्झॅगरेटेड डिस्क्रिप्शन्स, अतिशयोक्तीचं वर्णन या ठिकाणी दाखवलेलं आहे. दुसरा विकनेसमध्ये हॅज लिटल लिटररी व्हॅल्यूज, त्याचं जे काही वाङ्मयीन मूल्य ते लिटररी व्हॅल्यूज संदर्भात आपण दुसरा मुद्दा घेऊ शकतो. तिसरा मुद्दा ओनली फॉर फन अँड एंटरटेनमेंट, त्याच्यामध्ये फक्त फन आणि एंटरटेनमेंट संदर्भात ती नॉवेल आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्याला रेटिंगसुद्धा आपल्याला करायचं आहे. सिंगल स्टार केला तर पुअर, डबल स्टार म्हणजे ॲव्हरेज, ट्रिपल स्टार गुड, 4 स्टार व्हेरी गुड आणि 5 स्टार एक्सलंट. तशा प्रकारे आपण त्याला त्या पुस्तकाला रिव्ह्यू पण देऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा दिला आहे डिटर्मिनर्स, ग्रामरवर आधारित एक मुद्दा दिला आहे त्यांनी. डिटर्मिनर्स आर वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाउन ऑर नाउन फ्रेज and occur before them in a sentence. Determiners provide a context to the noun they proceed, they may be. Determiners नाउन किंवा नाउन फ्रेज पूर्वी वापरले जाणारे व त्या नामांचा किंवा नाम शब्दसमूहाचा अर्थ मर्यादित करणाऱ्या शब्दांना डिटर्मिनर्स म्हणजेच व्याप्तिवाचक शब्द पण म्हणत असतो. मग या ठिकाणी त्यांनी आर्टिकल्स दिलेले. डिटर्मिनर्समध्ये आर्टिकल्स ए अँड द हे 3 डिटर्मिनर्स आहेत. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर्स, निर्देशक शब्द आपण ज्यांना म्हणतो धिस, दॅट, दीज, दोज, विच एटसेट्रा. त्याच्यानंतर पजेशिव्ज आहेत, स्वामित्वदर्शक सर्वनाम आपण ज्यांना म्हणतो माय, युअर, अवर, हिज, हर, देअर, युअर्स, माइन आणि हर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिफायर्स, परिमाणदर्शक शब्द फ्यू, सम, मेनी, मच, मोर, ईच आणि एव्हरी. अँड नेक्स्ट लास्ट वन, पुढचं त्यांनी दिलं आहे न्यूमरल्स 1, 4, 100, फर्स्ट, फोर्थ आणि 100th. अशा प्रकारचे संख्यादर्शक शब्द यांना आपण डिटर्मिनर्स म्हणत असतो. नाम किंवा नामाबद्दल नामासाठी वापरली जाणारी फ्रेज, नाम किंवा नाउन फ्रेज, पूर्वी वापरले जाणारे जे शब्द असतात त्यांना आपण नाम किंवा शब्दसमूहांना आपण डिटर्मिनर्स म्हणत असतो. या ठिकाणी एक चौथा प्रश्न त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. या वाक्यांमध्ये आपल्याला डिटर्मिनर्सला फक्त अंडरलाईन करायला सांगितलेली. जे आता आपण वरती डिटर्मिनर्स पाहिले, आर्टिकल्स, डेमॉन्स्ट्रेटिव्स, पजेसिव्स, क्वांटिफायर्स आणि न्यूमरल्स. पहिलं वाक्य दिलेलं आहे माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स. या वाक्यामध्ये माय हे डिटर्मिनर आहे आणि फ्यू हे 2 डिटर्मिनर्स आलेले आहेत. दुसऱ्या वाक्यामध्ये व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. ह्या वाक्यामध्ये युअर हे डिटर्मिनर आलेलं आहे. नामाच्या अगोदर जे येत असतं, मग ब्रदर हे नाव आहे पहिल्या वाक्यामध्ये, त्याच्या अगोदर माय हे डिटर्मिनर आलेलं आहे. पॉझिटिव्ह डिटर्मिनर त्याला आपण म्हणू शकतो. आणि पहिल्याच वाक्यामध्ये आणि फ्यू आर्टिकल आणि फ्यू जे आहे ते क्वांटिफायर्स डिटर्मिनर आलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये फ्रेंड्स या नामापूर्वी युअर पॉझिटिव्ह आलेलं आहे. तिसरा थर्ड सेंटेन्स विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ अवर कंट्री. या वाक्यामध्ये प्रेसिडेंट या नावाच्या अगोदर द आर्टिकल हे डिटर्मिनर म्हणून आलेलं आहे आणि कंट्रीच्या अगोदर अवर. देन नंबर 4 दीज आर सम टॉईज. या वाक्यामध्ये दीज आणि सम हे डिटर्मिनर्स आलेले आहेत. नंबर 5 दीज टॉईज आर नाव न्यू. या ठिकाणी सुद्धा दीज हे डिटर्मिनर आलेलं आहे. नंबर 6 लास्ट वन दॅट डॉक्टर इज अन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स. या वाक्यामध्ये दॅट, त्यानंतर ॲन आणि मेनी हे 3 डिटर्मिनर्स आलेले आहेत नाऊनच्या अगोदर. अशा प्रकारे आपण त्यांना अंडरलाईन करू शकतो. नाव लेट अस स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट पॅरेग्राफ. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडंसं. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितलं तर त्याने कथेचं जे सार आहे ते बिघडवल्यासारखं होईल असं मला वाटतं.
So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. त्याच्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे मला योग्य वाटतं किंवा ते योग्य ठरेल. स्वामी, a mischievous little kid of about 10 years old. स्वामी हा एक 10 वर्षाचा खोडकर मुलगा, अँड लिव्हिंग इन द इरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि तो भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना त्या काळातला हा स्वामी नावाचा एक मुलगा. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, त्याच्या वयातल्या मुलांसारखाच, इतर मुलांसारखा स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. स्वामीसुद्धा हा एका ठिकाणी शांत न बसणारा मुलगा, अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल. आणि ज्याला त्या मुलाला सुद्धा इतर मुलांसारखंच स्वामीला सुद्धा शाळेचा तिटकार आवडत होता. इवन वर्स मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर गणित अजिबात न आवडणारा, गणिताबद्दल तिटकारा असणारा मुलगा. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. त्याचबरोबर शाळामध्ये त्याला एक भयंकर शिक्षा वाटत असे. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड अँड हाऊ ही constantly gets into trouble and gets a good beating from his father. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटांमध्ये सापडत जातो आणि त्याच्या वडिलांच्या हातून मार खातो, इत्यादी गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. स्वामी एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. त्याच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी, त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक गोष्टी, त्या अनेक गोष्टींना तो कसा सामोरा जातो. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीबद्दल तो या ठिकाणी आपल्याशी बोलतोय, बोलत राहण्याची त्याची सवय आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ ऑफ हार्श वे ॲज मेनी टीन्स बॅक देन. All he wants to do break something and harass somebody. परंतु सत्य त्याला अवघड मार्गानेच समजत असतं. सत्य त्याला अवघड मार्गाने समजायचं. त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणे. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. उन्हामध्ये खेळणं. किक समथिंग, वस्तू लाथेनं उडवणं. क्लाइम अ ट्री, झाडावर चढणं. देन ब्रेक समथिंग, मोडतोड करणं. अँड हॅरेस समबडी, आणि कोणाला तरी त्रास देणं, अशा गोष्टी करण्यात त्याला मजा वाटत असे. धिस इन फॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. खरं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचं वागणं असंच असायचं. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान नसतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात रस वाटत असतो. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स. मग स्वामी हा मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता, तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, explaining executively how he thinks and what is his perspective of the world is. इथे नारायण हा 10 वर्ष वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचं सखोल वर्णन करतात. जशी कथा पुढे सरकत जाते, द रीडर डज फील like Swami and gets very attached with the character as the story progresses. कथा जशी पुढे सरकते तसे वाचक स्वतःला स्वामीमध्ये पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच खरी आर.के. नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. त्या पुस्तकाचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom. स्वामी आणि मित्र हे आर.के. नारायणांचं पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचं साहित्य असूनही
हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्य जपतं. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. जरी हे किशोरवयीन मुलांसाठीचं पुस्तक असलं तरी ते मौलिक साहित्याची मूल्य जपताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेलं अतिशय उत्तम वाचन साहित्य. ऑल्सो द बुक्स इज वाइडली यूज इन द एशियन continent as a study text for the students who study literature as a subject at schools. आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासलं जातं. बट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरणाने शब्दबंबाळ लेखन आहे असे नव्हे, खरं तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्धच आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे की आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिलं आहे यावर विश्वासच बसत नाही. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. यातील भाषा जी आहे ती समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्द नसणारी भाषा आहे. साधी छोटी वाक्य विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. या पुस्तकातील जी छोटी छोटी वाक्य आहेत ती वाक्य पुस्तकाचं वाचन आणखीनच सोपं करून टाकतात. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy. पुस्तकाच्या वर्णनात म्हटलं आहे की एक 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे and some parents may be concerned. काही पालक चिंतित होऊ शकतात about the influence this will have on their already mischievous children. आपल्या खोडकर मुलांवर याचा परिणाम होईल या बाबतीत पालकांनाही चिंता वाटते. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. परंतु या पुस्तकातील या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचं या पुस्तकातून दर्शवलेलं आहे. त्याचबरोबर त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून जाणवतं. ऑल्सो अमिस्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड हू इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवतं. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिव्हस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. हेही खरं आहे की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम आर के नारायण या कथेतून करतायत. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. सर्व वयोगटातील मुलांसाठी वाचनाचा आनंद वाढवणारं हे पुस्तक आहे. who may just enjoy a good read or who may want to improve their English skill. जे मुलांचा वाचनाचा आनंद तर वाढवणारच आहे, पण त्याचबरोबर इंग्रजीचं कौशल्य वाढवण्यासाठी सुद्धा ते एक उत्तम वाचनानुभव देणारं पुस्तक आहे. अबाउट द ऑथर, लेखकांविषयी आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम आर के नारायण. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. अनेक उत्तम भारतीय साहित्य कृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. हे पुस्तक and this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of typical teenage kid.
हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. मालगुडी डेज. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड आर के नारायण यांचं साहित्यातलं कार्य मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर नक्कीच आर के नारायण यांचं साहित्य वाचा. त्यांच्या साहित्यामध्ये मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, रामायण आणि महाभारत यांच्यासारखे महाकाव्य त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये लिहून ठेवलेली. वाचनासाठी अतिशय उत्तम अशा साहित्यकृती आपल्याला जर वाचण्याची आवड असेल तर नक्कीच या वाचाव्यात असा आग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आपण बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स हा पाठ या ठिकाणी समजून घेतला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आर के नारायण यांच्या या पाठावरील बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण या पाठावरच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आता पाहणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, नाव बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण या पाठावर आधारित ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात पॅसेज नंबर 1. पहिला पॅसेज, अ लिटल बिट अबाउट द बुक पासून तर दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण इथपर्यंत पहिला परिच्छेद. पहिली ॲक्टिव्हिटी जी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते 2 मार्कासाठी विचारली जाते. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की असहमत ते आपल्याला लिहायचं आहे. पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे, स्वामी इज अ क्लोज माउथ लिटल किड. तर या सेंटेन्सच्या बाबतीत आपण डिसॲग्री असहमती दर्शवणार आहोत. दुसरं सेंटेन्स, स्वामी हेटेड द मॅथमॅटिक्स वर्स. मॅथमॅटिक्सचा ते तिरस्कार करायचे, याला सुद्धा आपण ॲग्री म्हणणार आहोत. ते थर्ड सेंटेन्स, no event or parts of the story are mentioned in this book review. no event or parts of the story are mentioned म्हणजे या पाठामध्ये बुक रिव्ह्यूमध्ये कुठल्याही प्रकारची घटना किंवा स्टोरीचं कथन केलेलं नाही किंवा उल्लेख केलेला नाही. तर ॲग्री. अँड नेक्स्ट नंबर 4, मिसिच्युअसनेस वॉज द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10 year old स्वामी. 10 वर्षाच्या स्वामीची एक गुणविशेष या ठिकाणी दाखवलेला आहे, मिसिच्युअसनेस. त्याला आपण ॲग्री म्हणू शकतो. या ठिकाणी जे 4ही वाक्य दिलेले आहेत हे परिच्छेदमध्ये आलेले वाक्य असतील. त्याच्याशी जर बरोबरचे वाक्य असेल तर त्यांना आपण ॲग्री म्हणत असतो आणि नसेल तर डिसॲग्री म्हणत असतो. यानंतर दुसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, डिस्क्राईब स्वामीज कॅरेक्टरिस्टिक्स इन 3-4 सेंटेन्सेस. स्वामीच्या स्वभावाची वैशिष्ट्ये 3-4 वाक्यांमध्ये वर्णन करण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहेत. या उत्तरामध्ये आपण परिच्छेदच्या साहाय्याने लिहू शकतो. स्वामी इज अ मिसिच्युअस अँड टॉकेटिव्ह लिटल किड ऑफ अबाउट 10 years old. ही कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. ही हेट्स गोइंग टू स्कूल, हेट्स मॅथमॅटिक्स इवन वर्स. School is a frightening and unpleasant experience for him. He always gets into trouble and good beating from his father. All he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break or damage something, and harass, trouble somebody. This is a typical life of the kid. लहान मुलांचे जे गुणविशेष असतात तेच या ठिकाणी स्वामींच्या बाबतीतले त्यांनी या ठिकाणी कथन केलेले आहेत आणि ते परिच्छेदच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. 2 मार्कांसाठी ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते. फाइंड द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून आपल्याला शोधून लिहायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये नाउन फॉर्म्स लिहायला सांगितलेत. मग त्यांनी एक शब्द दिलेला आहे हॅपन, त्याचं नाउन आपण हॅपनिंग हे लिहू शकतो. दुसरा शब्द दिला आहे ट्रू, त्याचं नाउन ट्रूथ. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. देन बी क्वेश्चन, वर्ब फॉर्म्स ऑफ. हॅट्रेड या शब्दाचं वर्ब फॉर्म हेट अँड थॉट याचं वर्ब फॉर्म थिंक. बेस वर्ब्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यांचे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी आहे. नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड
फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट्स ॲज अन आन्सर. दिलेल्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. WH वर्डने सुरू होणारा प्रश्न, म्हणून आपण या ठिकाणी हाऊने एका त्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. हाऊ. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेले म्हणून डज. हाऊ डज नारायण गेट्स, या ठिकाणी गेट मूळ रूपात पाहिजे कारण आपण डज वापरलेला. हाऊ डज नारायण गेट इन टू वर्किंग ऑफ स्वामीज माइंड आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेकंड सेंटेन्स, स्वामी थिंक दॅट्स हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. फाइंड द एरर अँड रिराइट द करेक्टेड सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करून ते वाक्य पुन्हा करेक्ट करून लिहायचं आहे. स्वामी थिंक्स सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे स्वामी एकवचनी करता असल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस किंवा यस प्रत्यय लावत असतो, म्हणून या ठिकाणी स्वामी थिंकला यस प्रत्यय लावून आपण ते करेक्शन केलेलं आहे. स्वामी थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स. याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. डू यू थिंक दॅट इवन टुडे मोस्ट ऑफ अवर किड्स लाईक टू लिव्ह द लाईफ स्वामी वॉज लिव्हिंग. हल्लीच्या काळात सुद्धा आपली बहुतेक लहान मुले स्वामीसारखे जीवन जगत असतात असं तुम्हाला वाटतं का? आपलं मत त्यांनी विचारले. या संदर्भात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, पण एक अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. यस, आय डेफिनेटली थिंक सो. इट इज द नॅचरल इन्स्टिंक्ट ऑफ मोस्ट ऑफ द किड्स टू प्ले, टू मेक फन, टू प्ले mischiefs and enjoy the life like Swami. They try to avoid going to school under some pretext and dislike to learn some particular subjects. They are often get beaten for their naughtiness, mistakes and their mischievous deeds. They can do anything that comes to their mind unintentionally. अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. यानंतर दुसरा महत्त्वाचा पॅसेज परिच्छेद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याची सूचना या ठिकाणी दिलेली. सिग्निफिकन्स ऑफ द बुक डॅश पासून अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस पर्यंत. दुसरा परिच्छेदात खालील ॲक्टिव्हिटीज सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. तो परिच्छेद एकदा वाचल्यावर जर समजला नसेल पुन्हा एकदा त्याला वाचा, आणि परिच्छेद काळजीपूर्वक वाचला असेल तर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सहज सॉल्व करता येतील. यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली सिंपल फॅक्च्युअल. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. परिच्छेदात दिलेली वाक्य, तीच वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे आपल्याला परिच्छेदाच्या साहाय्याने ठरवायचं आहे. सत्य असत्य लिहायचं आहे. याच्यामध्ये पहिलं वाक्य या ठिकाणी दिलं आहे. द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रॅमर अँड डिफिकल्ट टेक्निकल वर्ड्स. या पुस्तकामध्ये व्याकरण आणि अतिशय तांत्रिकदृष्ट्या कठीण किंवा अवघड असे शब्द दिलेले आहेत, तर हे सेंटेन्स फॉल्स असल्याचं आपण सांगू शकतो. दुसरं महत्त्वाचं वाक्य दिलं आहे. द बुक सर्कल्स अराउंड द मिस्चिफ ऑफ किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड्स. ह्या पुस्तकामध्ये एक खोडकर मुलाच्या सभोवताली ते पुस्तक किंवा ते पाठ आहे असं आपल्याला म्हणता येईल, तर इट इज ट्रू. देन नेक्स्ट थर्ड सेंटेन्स. आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. हे जे पुस्तक आहे आर के नारायण यांचं, तर मुलांसाठी आणि टीन्ससाठी ते सारखंच वाचनीय पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो. यस, इट इज ट्रू. अँड फोर्थ वन. मिस्चिव्हस किड्स आर नॉट ॲज सेन्सिटिव्ह ॲज अदर पीपल. जे खोडकर मुलं असतात ते इतर लोकांसारखे संवेदनशील नसतात असं त्यांनी या ठिकाणी म्हटले, तर इट इज फॉल्स सेंटेन्स. अशा प्रकारे आपण ट्रू फॉल्स सांगू शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी विच इज गिवन इयर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. 2 मार्कांसाठी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डज द रिव्ह्यू ऑफ द बुक से अबाउट आर के नारायण स्टाईल अँड लँग्वेज. त्या पुस्तकाची परीक्षण करताना समीक्षा करताना आर के नारायण यांची लेखनशैली व भाषा, नारायण स्टाईल अँड लँग्वेज याविषयी कोणती माहिती आपल्याला मिळते ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर याचं उत्तर आपण अशा प्रकारे या परिच्छेदाच्या साहाय्याने लिहू शकतो. द रिव्ह्यू ऑफ द बुक स्वामी अँड फ्रेंड्स टेल्स अस अबाउट आर के नारायण सिम्पल अँड ल्युसिड स्टाईल ऑफ रायटिंग. त्यांची जी अतिशय साधी सोपी लेखनशैली त्याबद्दल आपल्याला या पाठाच्या माध्यमातून माहिती मिळते. द बुक हॅज नो हेवी ग्रॅमर ऑर द वर्ड्स दॅट आर डिफिकल्ट फॉर द पीपल टू अंडरस्टँड. या पुस्तकामध्ये कठीण असं अवघड असं काहीच नाही
अतिशय साधं सोपं व्याकरणसुद्धा सहज समजेल अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. इट हॅज ग्रेट लिटररी व्हॅल्यूज. त्याच्याचमुळे या पुस्तकाचं जे साहित्यिक मूल्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं. इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. मुलांना समजण्याच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी कुठलेही गोंधळात टाकणारे शब्द या ठिकाणी आपल्याला दिसणार नाहीत. अतिशय साधं सोपं भाषेचं वर्णन या ठिकाणी आपल्याला आढळून येईल. द सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस यूज बाय ऑथर. या पाठामध्ये अतिशय सोपे आणि अतिशय लहान लहान सेंटेन्सेस या पुस्तकामध्ये आर के नारायण यांनी वापरले टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि याच्यातूनच त्या पुस्तकाचं साधेपण आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे त्या पुस्तकाच्या संदर्भातील त्यांचं लेखनशैली आणि भाषा याविषयी आपल्याला आपले विचार त्या परिच्छेदच्या सहाय्याने मांडता येतील. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. राईट फ्रॉम द पॅसेज द वर्ड्स रिलेटेड टू स्टडी. अभ्यासाशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे त्या परिच्छेदाच्या सहाय्याने. मग त्यामध्ये आपण बुक, लिटररी, व्हॅल्यूज, लिटरेचर, ग्रामर, रीड, टेक्स्ट, सब्जेक्ट, टेक्निकल वर्ड्स, इंग्लिश, जीनियस अँड सेंटेन्सेस अशा प्रकारे आपण ते शब्द लिहू शकतो. देन next activity which is given here, activity based on contextual grammar. This does not mean that the book is filled with heavy grammar. Add question tag. या वाक्याचं क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य आपण उत्तरामध्ये जसंच्या तसं लिहित असतो. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रॅमर, कॉमा डज धिस आणि क्वेश्चन मार्क. दिलेलं वाक्य नकारार्थी असल्यामुळे आपण क्वेश्चन टॅग त्याचा होकारार्थी करणार आहोत. सहाय्यकारी क्रियापद डज घेतलं, शेवटी धिस आणि क्वेश्चन मार्क. देन सेकंड सेंटेन्स, द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि सूचना दिलेली, रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा उपयोग करून ते वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करत असताना दिलेल्या वाक्यामधील कर्ता, क्रियापद आणि कर्म या तिघांपैकी जे दोनदा आलेलं असेल त्याच्या अगोदर आणि भिन्न असतील तर त्यांच्या अगोदर आपण नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा उपयोग करत असतो. म्हणून या वाक्यामध्ये आपण द यूज ऑफ नॉट ओनली सिम्पल अँड काढून बट ऑल्सो शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक अशा प्रकारे आपण नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा उपयोग करणार आहोत. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी, देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. एक प्रश्न या ठिकाणी दिला आहे. व्हॉट डिफरन्स डू यू फाइंड बिटवीन द चिल्ड्रन ऑफ स्वामीज डेज अँड टुडेज चिल्ड्रन. स्वामीच्या काळातील मुलं आणि आजची मुलं यांच्यामध्ये कोणती मोठी तफावत आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्या संदर्भात पर्सनल रिस्पॉन्स तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आय डोंट थिंक देअर इज एनी पेक्युलियर डिफरन्स बिटवीन द चिल्ड्रन. Children all over the world and of all the times are the same. The only difference between them, according to me, is that many of today's children keep themselves busy in mobiles, other gadgets and mobile games instead of playing open space. हा एक महत्त्वाचा फरक किंवा तफावत आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण या पाठावरील ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी समजून घेतल्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, ॲक्टिव्हिटीज समजल्या असतील तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.